याच नवनीत राणांना मुंबई उच्च न्यायालयाने एक फार मोठा धक्का दिला होता. त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्यावर प्रचंड ताशेरेही ओढले होते. एवढे मोठे गंभीर आरोप असताना त्यांना तिकीट का दिलं असावं? सर्वच निर्णय प्रक्रियेची, लोकशाही प्रणालीची, निवडणूक प्रणालीची फसवणूक करणं हे काही भारतीय लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही आहे. परंतु काही पक्षांना असं वाटतंय की कुणालाही पक्षात घेतलं तरी त्याने काही फरक पडत नाही, मग त्यांच्यावर कितीही आरोप असू दे. आणि काही उमेदवारी असे असतात त्यांची अवस्था नेहमी खोबरं तिकडे चांग भरं या प्रकारची असते, त्यामुळे तेही कुठेही जायला नेहमी तयार असतात. नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाकडून अमरावतीचं तिकीट देण्यात आलं. याच नवनीत राणांना मुंबई उच्च न्यायालयाने एक फार मोठा धक्का दिला होता. त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्यावर प्रचंड ताशेरेही ओढले होते. असं असतानाही अर्थात त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं. मागच्या महिन्यात त्या सर्वोच्च न्यायालयाने त्याचा निकाल राखून ठेवला आहे. अजून काही तो निकाल लागला नाही. असं असतानाही भारतीय जनता पक्षाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. त्यानंतर स्वाभाविकपणे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात आलं की त्यांच्या केसचा निकाल लागलेला आहे, परंतु तसं काही झालेलं नाही. त्याच्यावर काँग्रेसने तक्रार देखील केलेली आहे. परंतु एवढे मोठे गंभीर आरोप असताना त्यांना तिकीट का दिलं असावं याचे 2-3 अर्थ निघतात. एक तर भारतीय जनता पक्षाला खात्री आहे की जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो राणांच्या बाजूने येणार आहे, किंवा असं असेल तर त्याची फार धक्कादायक आणि लोकशाहीसाठी घातक गोष्ट आहे, किंवा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल राखून ठेवलेला आहे त्याचा निर्णय किंवा तो साधारणपणे आणखी काही वर्ष तरी जाहीर केला जाणार नाही. आणि तिसरा अर्थ असा निघतो की काही होऊ दे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाजूने आला, विरोधात गेला, जे काही व्हायचं ते होईल. कदाचित पुढे जाऊन नवनीत राणा निवडून येतील, न येतील, आल्या तर त्यांचं खासदारकी रद्द होईल. ह्या सगळ्या बाबीचा विचार करून पुढे जे काही व्हायचं ते वाहू दे. सध्या तरी आपण राणा दाम्पत्याची जी काही मतं आहेत ती तेवढ्या एका मतदारसंघासाठी आणि इतर भागातील जी काही पदरात पाडून घेता येतील तेवढी पदरात पाडून घ्यावी असा भाजपनं विचार केलेला दिसतोय. आणि हे सगळ्या बाजूने अत्यंत धोकादायक आहे. अशा पद्धतीने सर्वच निर्णय प्रक्रियेची, लोकशाही प्रणालीची, निवडणूक प्रणालीची फसवणूक करणं, त्याच्या बाबतीमध्ये अवहेलना करणं हे काही भारतीय लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही आहे. परंतु काही पक्षांना असं वाटतंय की कुणालाही पक्षात घेतलं तरी त्याने काही फरक पडत नाही, मग त्यांच्यावर कितीही आरोप असू देत. आणि काही उमेदवारी असे असतात त्यांची अवस्था नेहमी खोबरं तिकडे चांग भरं या प्रकारची असते, त्यामुळे तेही कुठेही जायला नेहमी तयार असतात. असाच प्रकारचा काहीसा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यामध्ये सामील होणाऱ्या इतर पक्षांकडून केला जाताना दिसतोय.